गट ब पूर्व परीक्षा 2026 यातले मॅथ्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. मॅथ्सचा पहिला क्वेश्चन 81 नंबरचा. जर एका आयताची लांबी 40% वाढवली तर आयताचे क्षेत्रफळ तेवढेच राहण्यासाठी आयताची रुंदी किती पर्सेंटेजने कमी करावी लागेल? इनिशियली आपण एक्स आणि वाय घेऊया, पण जे अपडेटेड लांबी आहे ती काय आहे? 40%ने वाढलेली आहे, म्हणजे x1 आणि हे y1. तर त्यांचं क्षेत्रफळ समान आहे, म्हणजे आपण काय म्हणू शकतो? लांबी इंटू रुंदी x इंटू y इक्वल्स टू x1 इंटू y1. हे आपलं इक्वेशन फर्स्ट आलं. आता गिवन काय दिलेलं आहे की लांबी 40%ने वाढवली आहे, म्हणजे इनिशियल किती आहे? इनिशियल x आहे. जेव्हा आपण तिच्यामध्ये 40% ऍड करतो त्यावेळेस आपल्याला इन्क्रीज केल्यावर x1 भेटतं. मग x1 ची व्हॅल्यू काय येईल? x प्लस 40% ऑफ x. याची व्हॅल्यू काय येणार आहे? x प्लस x इंटू 40 डिवाइड बाय 100 2 डिवाइड बाय 5 मीन्स x प्लस 2x डिवाइड बाय 5. हे सॉल्व केल्यानंतर काय येईल? 7x डिवाइड बाय 5. ही झाली x1 ची व्हॅल्यू. ओके, आपल्याला x1 ची व्हॅल्यू इथे पुट करायची इक्वेशन 1 मध्ये. सो x डॉट y इक्वल्स टू x1 ची व्हॅल्यू काय? 7x डिवाइड बाय 5 इंटू y1. x get cancelled. y equals to 7 by 5 y1, म्हणजे 5y equals to 7 y1. ही झाली y ची करंट व्हॅल्यू. सॉरी, आपण यालाच असं लिहू शकतो, y1 इक्वल्स टू 5 बाय 7 y. आपल्याला काय करायचं? किती पर्सेंटेजने रुंदी कमी केली आहे, त्यासाठी काय करावं लागणार आहे? y ची अपडेटेड किंमत काय असेल? y मायनस किती पर्सेंटेजने कमी केली आहे. एक्झाम्पल आपण असं घेऊया की ए पर्सेंटेजने ते कमी केलेलं आहे, इक्वल्स टू y1. ओके, चला इथे सॉल्व करूया. आपल्याकडे y मायनस y1 ची y मायनस y इंटू ए पर्सेंटेज इक्वल्स टू y1 ची व्हॅल्यू काय? 5 बाय 7 y. ओके, यातून y कॉमन काढलं. y1 मायनस ए पर्सेंटेज डिवाइड बाय 100 इक्वल्स टू 5 बाय 7 y. y cancel. 100 minus a by 100 equals to 5 by 7. 700 minus 7a equals to 500. हे इकडे येईल. 200 equals to 7a. a equals to 200 divided by 7. 7 2s are 14. Remaining 6 and 0. 7 8 56. 60 minus 56 remaining is 4. So 4 divided by 7. Answer is second.